पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात मंगळवारी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंतच प्रचाराची मुदत. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे तसंच प्रिंट मीडियाद्वारे देखील प्रचारावर बंदी राहणार. अंबरनाथ विकास आघाडी अवैध असल्यानं आघाडीचा व्हीप लागू होणार नाही. आमदार बालाजी किणीकर यांचं वक्तव्य. अंबरनाथमध्ये आता शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी अस्तित्वात आल्याचं किणीकर यांचं विधान. कुणाच्याही बोलतापांना बळी पडू नका. काही झालं तरी जालना महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार संजना जाधवांचं मतदारांना आवाहन. तर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार, रावसाहेब दानवेंचा दावा. परभणी शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसेंचा उमेदवारांसाठी प्रचार. परभणीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत. समोर कोण आहे काय आहे बघणार नाही, आनंद भरोसे यांचं वक्तव्य. भाजप आणि शिवसेना आता खूप पुढे गेली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले किंवा वेगळे लढले तरी काही फरक पडत नाही, मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य. तर पालिकेमध्ये दोघे मिळून एका अंकावरच मर्यादित राहतील, गोयल यांची टीका. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग 18 मध्ये महायुतीच्या पोस्टरमध्ये खोडसाळपणा. महायुतीच्या बॅनरवर भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या जागी धनुष्यबाणासोबत शिवसेनेच्या बंडखोर अपक्ष उमेदवाराचं कपाट चिन्ह वापरत प्रचार. बनावट बॅनर सोशल मीडियावर व्हायरल. नाशिकमधल्या मुकेश शहाणे यांची अखेर भाजपमधून हकालपट्टी. पक्षविरोधी कारवाई केल्याचा शहाणे यांच्यावर ठपका. शहाणे यांचं तिकीट कापून बडगुजर यांच्या मुलाला उमेदवारी. धुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआय ही भाजपची बी टीम. माजी आमदार फारुख शाह यांचा आरोप. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 38 उमेदवार निवडून येतील, फारुख शाह यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचा दूध संकलनाचा ऐतिहासिक उच्चांक. गोकुळनं 20 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला. आता एका दिवशी 25 लाख लिटर दूध संकलनाचं उद्दिष्ट. पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून मतमोजणीसाठी जय्यत तयारी. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 ठिकाणी मतमोजणीची व्यवस्था. 30,000 कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडणार.